खरं तर इंद्रदेवांच्या संपूर्ण शरीरानं हे डोळे नसून तर योनी होत्या, पण नंतर ब्रह्मदेवांनी त्यांचं रूपांतर डोळ्यांमध्ये केलं. पण हे नेमकं घडलं का? चला जाणून घेऊयात. प्राचीन काळामध्ये महान ऋषी गौतम यांचं एक आश्रम होतं. त्या आश्रम मध्ये त्यांची पत्नी अहिल्या राहत होती. ती अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि तपस्वी अशी स्त्री होती. तिचं सौंदर्य एवढं देखणं होतं की स्वतः देवांचे राजा इंद्र हे त्याच्यावर मोहित झाले आणि त्यांनी एक कपटी योजना आखली. त्यांनी स्वतः गौतम ऋषींचं रूप धारण करून अहिल्या समोर त्या आश्रमामध्ये गेले आणि नंतर जे व्हायला नको होतं ते झालं. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की अहिल्याला कळालं होतं की हे गौतम ऋषी नाही, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही. थोड्याच वेळात ऋषी गौतम परत आले आणि त्यांनी आपल्या तपशक्तीने सगळं काही ओळखलं आणि त्यांनी अहिल्याला श्राप दिला. तू या जगासाठी अदृश्य होशील आणि दगडाचं रूप घेऊन एकाच अवस्थेत राहशील जोपर्यंत प्रभू श्री राम तुला आश्रमात येऊन स्पर्श करत नाहीत. त्यानंतर गौतम ऋषींनी इंद्रदेवांना असा श्राप दिला की तुझ्या संपूर्ण शरीराने योनी येतील. काळ पुढे सरकला. गौतम ऋषी ती आश्रम सोडून गेले आणि तिथे फक्त आपल्या चुकीचा पश्चाताप करत अहिल्या एकटी राहिली, ते पण दगड स्वरूपामध्ये. अनेक वर्षानंतर राम, लक्ष्मण आणि ऋषी विश्वामित्र त्या आश्रमात आले. रामांनी त्या भूमीवर पाऊल ठेवलं आणि त्यांच्या चरणस्पर्शाने अहिल्या पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रकट झाली. ती नम्रतेने रामासमोर उभी राहिली आणि श्रीरामांमुळे तिचा उद्धार झाला. ह्या घटना प्रसंगाचा उल्लेख वाल्मिकी रामायण, बालकांड, पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण मध्ये आहे. आता ह्या मागील सिम्बॉलिझम किंवा अर्थ काय? तर जर आपण आपल्या इंद्रिया किंवा आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवलं नाही तर ह्या गोष्टी आपल्याला अपवित्र तर करतातच, पण आपल्या नात्यावर संकट म्हणून कोसळतात आणि राहतो तो केवळ पश्चाताप, जसा अहिल्याने भोगला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि गुढगाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ताला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि जाता जाता कमेंट मध्ये जय श्री राम लिहिल्याशिवाय जाऊ नका.